सगळ्यात अगोदर आपण पाहणार आहोत इडली सांबर, इडली चटणी, फ्राईड इडली. अशा प्रकारे आपण नाश्त्याला सर्व करू शकतो. त्यानंतर मेदूवडा तयार केला तर गरमागरम सर्व करू शकतो. त्यानंतर इन्स्टंट ढोकळासुद्धा आपण गरमागरम बनवून तयार करू शकतो. त्यानंतर आहे आप्पेसुद्धा आपण गरमागरम इझिली तयार करू शकतो. त्यानंतर आहेत डोसेसुद्धा तुम्ही पटकन बनवून तयार करू शकता. अगदी 5 मिनिटात बनवून तयार होते. त्यानंतर आहे मसाले भातसुद्धा अगोदरच तयार करून गरमागरम सर्व करू शकतो. उपमासुद्धा तयार करून अगदी वेळेवरती गरमागरम सर्व करू शकतो. तसेच बटाटे वडेसुद्धा तुम्ही अगोदर तयारी करून ठेवली आणि गरमागरम तळली तर पटकन होऊन जातं. बटाटे वडे केले तर वडापाव बनवायला अगदी सोपं होऊन जाईल. त्यानंतर आहे पावभाजी. ही पण अगोदर बनवून ठेवली, अगदी पाव भाजलं की झालं. हा पण मेनू तुम्ही ट्राय करू शकता. त्यानंतर आहे आपली कचोरीसुद्धा तुम्ही अगोदर तयार करून ठेवली तर पटकन आपल्याला दही कचोरी सर्व करता येईल. त्यानंतर आहे सांबार वडीसुद्धा तुम्ही पटकन बनवून तयार करू शकता. त्यानंतर आहे मंचुरियनसुद्धा तुम्ही अगोदर तयार करून ठेवले तर पटकन बनवून तयार करू शकता. त्यामध्ये ड्राय मंचुरियन, पकोडा मंचुरियन, सोबतच ऑनियन पकोडा, गोल भजी आणि मिरची पकोडासुद्धा तुम्ही देऊ शकता. त्यानंतर एव्हरग्रीन समोसा, बाजरीचे वडे देखील तुम्ही बनवून तयार करू शकता. त्यानंतर पुरी, त्यामध्ये तिखट पुरी, मेथी पुरी किंवा त्या पुरांसोबत बटाटे भाजीसुद्धा तुम्ही सर्व करू शकता. त्यानंतर अवघ्या 5 मिनिटात बनवून तयार होणारे पोहे, त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या उसळी, मिठातली मटकी, तिखटमधली मटकी किंवा सर्व कडधान्य मिक्स असलेले मटकी इझिली बनवू शकतो. त्या दिवशी उपवास असेल तर साबुदाणाचे वडे, साबुदाणा खिचडी, मिरचीमधली खिचडी किंवा दही खिचडीसुद्धा तुम्ही इझिली बनवू शकता. त्याचबरोबर मेथीचे वडे, कोशिंबीर वडे किंवा गाजराचे वडे देखील तुम्ही सर्व करू शकता. त्यानंतर बटाटा पुरी किंवा पुरी भाजीसुद्धा तुम्ही इझिली बनवून तयार करू शकता. किंवा मसाला भात पुरी हा सुद्धा एक चांगला पर्याय आहे. स्वीटमध्ये शिरा, पटकन बनवता येणारा नाश्त्याची रेसिपी आहे.